ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. यूट्यूब चॅनलचे व्ह्युअर्सचे येणारे फोन, इतर शाखांमधले भक्तमंडळींचे फोन, आजूबाजूची परिस्थिती, आपण केलेलं स्वतःचं आत्मचिंतन यावरनं आपल्या सर्वांकडनं आधीच्या आयुष्यात काही ना काहीतरी कळत नकळत पापकर्म घडलेलं आहे. काही काही जणांकडनं अक्षम्य अपराध घडलेले आहेत आणि त्याचं गिल्ट घेऊन बरेचसे लोक आत्ता जगत आहेत असं मला फोनवरनं लक्षात आलं. आणि मला त्या सगळ्या लोकांची तगमग तळमळ बघून इतकी अस्वस्थता निर्माण झाली की त्याच्यावर एक रामबाण उपाय काही आहे का, आणि तो व्हिडिओच्या निमित्ताने जर मी तुमच्या पुढे आणला तर तुमची आत्ताची होणारी तगमग आणि तळमळ शांतता दूर होऊन तुम्ही कायमचं सुखी व्हाल. आणि आपण सगळेच म्हणजे पण येणाऱ्या फोनचं सगळं बघून मला असं वाटलं आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. हे झालं ज्यांना त्याची जाणीव आहे की माझ्याकडनं वाईट कर्म घडतंय. पण खूप जणांचं असं आपल्याला दिसून येतं की खूप लोकांना माझ्याकडनं वाईट कर्म घडतंय किंवा हे पापकर्म आहे, हा अक्षम्य अपराध आहे ह्याची जाणीवच नसते. त्याचे दोन कारणं म्हणजे आजूबाजूची सध्याची परिस्थिती आणि मिळणारी संगत. ह्याचा इम्पॅक्ट एवढा आहे की त्यामुळे पाप पुण्याच्या कन्सेप्ट्स कोणाला माहिती नाही आहेत, त्या क्लिअर नाही आहेत. खूप वेळेला स्वर्ग नरक भोगायला लागतो हे कोणी मानत नाही किंवा गुरूंना काय आवडतं ह्याचा विचार केला जात नाही. आणि संगत म्हणजे फक्त मित्रमंडळींची नसून ती घरात आई वडिलांची पण वाईट असू शकते. कारण घरातल्या मोठ्या लोकांना सुद्धा जर पाप पुण्याच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील, त्याच्याबद्दल तेवढासा सिरियसनेस नसेल, तर त्या मुलांवर पण तसेच संस्कार होऊन हळूहळू ती जशी तारुण्याकडे प्रवेश करतात तशी 20-25 वर्षाच्या वयाला तारुण्याच्या जोशात त्यांच्याकडून मनमानी आचरण घडतं. त्यावेळेला अनेक पापकृत्य, अक्षम्य अपराध घडतात, पण त्याची जाणीव नसते. आणि मग अचानक कोणीतरी जर आपल्या आयुष्यात गाईड म्हणून चांगला गाईड मिळाला, चांगला मित्राची संगत मिळाली, चांगले सद्गुरू मिळाले, तर ते मिळाल्यावर मग त्याचं रिअलायझेशन होतं की आजपर्यंत माझ्याकडनं अतिशय पापकर्म घडली आणि माझं आयुष्य मी स्वतःच बर्बाद केलेलं आहे. मग त्यामुळे होणारा पश्चात्ताप आणि मग ती तळमळ किंवा जो गिल्ट असतो मनात की आता माझं कसं होईल, भीती निर्माण होते की ह्याच्यापुढे मी केलेल्या पापांची मला शिक्षा भोगायला लागणार हे दुष्ट माणसाला सुद्धा आतमध्ये कळत असतं. पण एक चांगली संगत मिळाल्यावर त्याचं रिअलायझेशन झाल्यामुळे ती जी भीती आयुष्यात निर्माण होते आणि त्या भीतीमध्ये जगणं चालू होतं. तसं होऊ नये म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये अतिशय सोपा रामबाण उपाय सांगितलेला आहे आणि तो उपाय मी आज ह्या व्हिडिओच्या शेवटी घेऊन आलेली आहे. त्याच्या आधी आपण दोन गोष्टी बघू. त्या गोष्टी ह्या सगळ्याशी रिलेटेडच आहेत आणि त्या दृष्टांत ज्याला म्हणतो तो दृष्टांत जर ऐकले तर आपल्याला मुद्दा आणि पॉइंट कळायला जास्त मदत होते. आता प्रवचनात परमपूज्य आईने सांगितलंय की परीक्षिती राजाकडनं जेव्हा वाईट कर्म घडलं, त्याच्या हातून घडलेल्या पापाचं निवारण कसं करायचं आहे असा तो प्रश्न विचारतोय. त्यामुळे आपल्याला मिळालेला हा बोध आहे. आणि काय झालं की मृगयेला वनात गेलेला असताना श्रमिक ऋषींच्या आश्रमात गेला, तहान लागली म्हणून पाणी मागितलं. पण श्रमिक ऋषी हे ध्यानात मग्न असल्यामुळे त्यांनी त्याला काहीच पाणी देऊ केलं नाही किंवा त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. आणि राजाला इकडे वाटलं की मी एवढा पराक्रमी मोठा राजा असून सुद्धा हा मनुष्य माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतोय. आणि त्यामुळे राजाने मृत सर्प त्या ऋषींच्या गळ्यात टाकलाय. त्याच्यानंतर श्रमिक ऋषींच्या मुलाला हे सगळं समजल्यावर त्याने राजाला शाप दिलाय. पण तो शाप ऐकून श्रमिक ऋषींचं मन हळहळलंय. कारण परीक्षिती राजा हा भगवत भक्त होता. त्याचा जन्म वाया जाईल म्हणून त्यांनी राजाला तसा निरोप पाठवला की तुला असा असा शाप मिळालेला आहे. आणि राजाला सुद्धा राजवाड्यात गेल्यावर केलेल्या कर्माचा पश्चात्ताप झालेला आहे, वागण्याचा. पश्चात्ताप कधी झाला राजाला, तर त्यातनं जर आपण बघायचा प्रयत्न केला तर एक म्हणजे डोक्यावरचा अभिमान रूपी राजमुकुट जेव्हा खाली आलाय, तो राजमुकुट म्हणजेच अभिमान आहे. तो राजमुकुट म्हणजेच कलीचा प्रभाव आहे.
आणि आपण सुद्धा आता पैशाच्या, बुद्धीच्या, सत्तेच्या प्रभावाखाली येऊन वाटेल तसं वागून स्वतःचा नाश करून घेतोय. तर त्यामुळे असं त्याला जेव्हा रिअलाईज झालं की माझं हे चुकलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आयुष्यात घडली की जेव्हा राजाला 7 दिवसांचा अल्टिमेटम मिळतो, तेव्हा राजा एकदम खडबडून जागा होतो. त्यावेळेला त्याचा अहंकार संपूर्णपणे गळून जातोय आणि त्याला जोरात झटका बसतोय. असा झटकाच आपले गुरु, संत, परमेश्वर, देव जे दयाळू आहेत तो आपल्याला पण देत असतात. अल्टिमेटम मिळत असतो. अगदी 7 दिवसात तू मरशील हा अल्टिमेटम आपल्याला मिळत नाहीये. ही पण गुरूंची, देवाची कृपाच आहे, कारण आपल्याकडे अजून आयुष्य पडलेलं आहे ते सगळं करायला, त्याचं पापाचं निवारण करायला. राजा जेव्हा तक्षक दंशाने 7 दिवसात मरणार आहे हे त्याला कळतं, तेव्हा तो सैरभैर होतो आणि त्याची अस्वस्थता चालू होते की माझं ह्या पापांचं निवारण कोण करील, असं मला कोण सापडेल. तर त्यानंतर परमेश्वर कृपा करतो. नारदांच्या सांगण्यानुसार शुकाचार्य भागवत घेऊन येत आहेत आणि राजाला सांगतायत की मी तुझा उद्धार खात्रीने करीन, पण तू एवढंच करायचंय, मी जे काय सांगतोय ते सर्वांगाचं कान करून ऐकायचं आहे, तर तुझा उद्धार खचित होईल. आणि मग भक्ती रसायनाने किमया दाखवलेली आहे. भवरोग नका झाडा, भक्ती रसायन बडाजी होवे, भवरोग नका झाडा. श्रवण परीक्षिती कीर्तन नारद, स्मरण करे प्रल्हादा. श्रवण भक्तीने राजाचा उद्धार झालेला आहे. सगळे दुर्गुण जाऊन मन पवित्र झालंय आणि 7व्या दिवशी जन्म मरणापासून राजाची सुटका झाली आहे. तिकडे 7व्या दिवशी तक्षक येणारे, तो दंश करणारे, त्याने आपण मरणार आहोत, या सगळ्याचा राजाला विसर पडून राजा अतिशय आनंदाने 7व्या दिवशी वैकुंठाला गेलेला आहे आणि त्याच्या सगळ्या पापांचं भस्म करून तो गेलेला आहे. महत्वाचं. तसेच दुसरं उदाहरण आपण पाहू शकतो जगाई आणि मधाईचं. तर असं कोणतंही पाप नव्हतं ते त्या दोघांनी केलेलं नव्हतं. अत्यंत दुराचारी आणि राक्षसी वृत्तीचे दोघ जण भाऊ होते. असं वर्णन केलं जातं की करोडो अजामे जेव्हा एकत्र होऊन जितका दुष्टपणा निर्माण होईल तेवढा दुष्टपणा त्या दोघांच्या अंगात होता. म्हणजे केवढ्या पराकोटीचा दुष्टपणा होता बघा. पण गुरूंची, नित्यानंदांची कृपा झाली आणि नित्यानंदांच्या आग्रहामुळे, चैतन्य महाप्रभूंची कृपा झाल्याने ते दोघ जणही निष्पाप झाले. म्हणजे इतक्या पराकोटीचे दुर्विचारी आणि व्यसनी माणसं, अत्यंत क्रूर अशी गुरूंच्या कृपा आशीर्वादाने निष्पाप झाली. पुढे महाप्रभूंनी तर असं म्हटलेलं आहे की ह्या दोघांची पूर्वीची पाप आठवून जो कोणी त्या दोघांचा द्वेष करील किंवा त्यांना कमी लेखील, त्यांची निंदा करेल, त्याच्यावर श्रीकृष्णांची कृपा होणार नाहीये. एवढे ते दोघ जण उद्धरून गेले. मग आता त्याच्यापुढे आपण त्या मानाने कमीच पाप केलेलं आहे. मग अशा आपण कसं उद्धरून जायचं, ह्याचा उपाय भगवंतांनी गीतेत सांगितलेला आहे. भगवंत गीतेत म्हणतात की जरी कोणाकडनं भयंकर मोठे पाप किंवा अक्षम्य अपराध घडलेला असेल, तरी त्या माणसाने जर माझ्या 3 अटी मान्य केल्या तर त्या पापांचं फळ त्याला भोगायला लागणार नाही. तो निष्पाप होईल. त्याचे पाप सगळी जळून भस्म होतील. मग त्या 3 अटी कोणत्या आहेत बरं? पहिलं म्हणजे सद्गुरूला अनन्य भावाने शरण जायचं आहे. दुसरं म्हणजे त्या माणसाला खरा पश्चात्ताप झाला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे त्या क्षणापासून, ज्या वेळेला त्याला रिअलाइज होईल की माझं हे चुकतंय, त्या क्षणापासून त्याने अतिशय जोरदार आणि सतत भजन, नाम संकीर्तन केलं पाहिजे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरींची, भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. तर आपण कसं काय नाकारणार? आणि हे प्रॉमिस त्यांनी दिलंय की ह्या 3 अटी जो मान्य करेल त्याला त्या पापांचं फळ भोगायला लागणार नाही. म्हणजे कर्जमाफी सारखी पाप माफी होऊन तो मनुष्य कायमचा मुक्त होईल. आजवर कळत नकळत जे पाप घडलेलं आहे ना, त्याबद्दल जर खऱ्या पश्चात्तापाने देवाजवळ आपण माफी मागितली आणि ह्यापुढे असं करणार नाही असं कबूल केलं आणि त्याप्रमाणे कृती सुद्धा केली, तर
आपला कनवाळू असा परमेश्वर, आपले संत सद्गुरू हे आपल्या परमपूज्य आई आपल्याला त्यातनं माफ करून कायमचं मुक्त करतील. श्रीकृष्ण परमपूज्य आई, आपले संत सद्गुरू हे किती कनवाळू आहेत हे पण ह्या उदाहरणावरनं कळतंय. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट विती उपकार्य, असं आपण तुकाराम महाराजांच्या अभंगात बघतो. कंडिशन मात्र एकच आहे, परत तो अपराध जीव गेला तरी आपल्याकडनं घडला नाही पाहिजे. मॉरल ऑफ द स्टोरी, जा शरण गुरुला भव तरशील. श्रीकृष्णांनी उपाय सांगितलाय की गुरुला शरण जा म्हणजे सगळं काही होईल. त्या 3 अटी पण सद्गुरूच पूर्ण करून घेतात आपल्याकडनं. त्यांच्या सहवासात, त्यांच्या संगतीत गेल्यावर गुरु सांगतील तसं वागलं की काम झालं. म्हणून गुरुनी कर म्हणलेलं करायचं आणि नको म्हणलेलं सोडायचे. भक्तीचं मुख्य वर्म परमपूज्य आईंनी सांगितले. त्याचा अर्थ आज आपल्याला कळेल आणि त्याने आपला उद्धार होणार आहे म्हणून त्यांनी हे सांगितले. आपली पाप, आपली वाईट कर्म जर आपल्याला पूर्वीची घालवायची असतील तर सद्गुरूला शरण जाणं. फक्त पाप झालं याची कबुली देणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, पाप जितकं आपण लपवू तितकं ते अनेक पटीने वाढणार आहे. पण जितकं आपण ते कबूल करू, उघडं पाडू ते पाप, तेवढं ते क्षणार्धात भस्म होणार आहे. त्या उलट फॉर्म्युला आहे, पुण्य जेवढं आपण लपवून ठेवू तेवढं अनेक पटीने वाढणार आहे आणि पुण्य आपलं जेवढं उघडं करू किंवा ते लोकांपुढे प्रगट करू तेवढं ते क्षणार्धात भस्म होणार आहे. हे 2 फॉर्म्युले जर आयुष्यात लक्षात ठेवले तर आपलं अकल्याण कधीच होणार नाही. हे देवाने आपल्याला प्रॉमिस दिलंय. त्यामुळे रामबाण उपाय, जा शरण गुरुला भव तरशील. आणि सद्गुरू काय करतात, माझे हित ते मजन कळले, सद्गुरुराये दाखविले. मार्ग दाखविला भक्तीचा सोपा, ओम नमः शिवाय मंत्र जपा. माझे हित ते मजन कळले, सद्गुरुराये दाखविले. त्यामुळे अक्षम्य असा अपराध जरी आपल्याकडनं घडलेला असेल तरी त्याची क्षणार्धात सुटका किंवा ती पाप किंवा तो अपराध क्षणार्धात भस्म करण्यासाठी श्रीकृष्णांच्या 3 अटी आपण बघितल्या. आणि कृष्णांची आज्ञा, जा शरण गुरुला भव तरशील, ही आपण सगळ्यांनी आजपासून करून दुःखमुक्त होऊया, गिल्ट फ्री आयुष्य जगूया, असमाधान घालवूया आणि समाधानात सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करत, भजन करत घालवूया. धन्यवाद.